नमस्कार, मी सुवर्णा कट्टीमनी. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेक चर्चांना आलंय उधाण. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी स्वीकारला गुंड गजामारणेकडून सत्कार. शाळेच्या पहिल्याच दिवशी बालकांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत. औक्षण करत फुलांची करण्यात आली उधळण. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड आता निश्चित. शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला सत्कार. आगामी विधानसभेसाठी सोलापुरात 5 ते 7 जागा लढवण्यासाठी करण्यात आली मागणी. आणि कासेगावातील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ज्ञानेश्वर कदम यांचा मृतदेह सापडला. तपास पथकांच्या प्रयत्नाला आलं यश. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गुंड गजामारणेकडून सत्कार स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून चर्चांना आलाय उधाण. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील खासदार निलेश लंके यांनी गुंड गजामारणे याची थेट भेट घेतली आहे. यामुळं अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आता वादात अडकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुंड गजामारणे याला केवळ लंके नुसते भेटलेच नाही, तर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार देखील स्वीकारला आहे. यामुळं आता राजकीय वाद रंगणार आहे. राजकारणातील गुन्हेगारीकरण यामुळे समोर आलं आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजामारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारलं देखील होतं आणि यापुढं असं पुन्हा पुन्हा घडू नये असं बजावलं देखील होतं. खासदार निलेश लंके आणि गुंड गजानन मारणे यांच्या भेटीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की अजितदादांवर आरोप करणारे रोहित पवार हे कर्जत जामखेडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुंड निलेश घायवळला घेऊन फिरत होते. याउलट समाजसेवक म्हणून मिरवणारे खासदार निलेश लंके हे गजानन मारणेला भेटले. निलेश लंके एका गुंडाला भेटायला गेले, त्यामुळे त्यांची प्रतिमा आता काय आहे हे महाराष्ट्रासमोर आलं आहे. निलेश लंकेंचे कार्यकर्ते MIDC मधून कशा पद्धतीनं खंडणी गोळा करतात हे सर्वांना माहीत आहे असं देखील उमेश पाटील म्हणाले. निवडणुकीसाठी खंडणी गोळा करून दिलेल्या लोकांना कृतज्ञता म्हणून निलेश लंके हे गजामारणेला भेटायला गेले नसतील काय? एखाद्या राजकारण्याबरोबर गुंडांचा फोटो छापून येणं ही बाब आत्तापर्यंत वेगळी नाही, परंतु त्या गुंडाचा सत्कार स्वीकारायला जाणं ही बाब निश्चितपणे आक्षेपार्ह आहे. त्यामुळं निलेश लंके खासदारकीला कसे आणि कोणामुळे निवडून आले आहेत याबाबत आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारपासून राज्यातील अनेक शाळा सुरू झाल्या असून शाळेत पहिल्यांदाच प्रवेश घेतलेल्या बालकांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलंय. शनिवारी अर्थातच 15 जून रोजी उन्हाळ्याची सुट्टी संपवून अनेक शाळा पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज झाल्या. अशातच अगदी आपल्या शालेय जीवनासाठी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेणाऱ्या म्हणजेच शिशु वर्गासाठी प्रवेश घेतलेल्या लहानग्यांची शाळा देखील शनिवारी सुरू झाली. शाळेमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या या सर्वांसाठी उत्साहवर्धक वातावरणामध्ये त्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागतही करण्यात आलं. सोलापुरातील भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर येथे शिशु वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत त्यांचं औक्षण करून आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करत करण्यात आलं. या स्वागतानं चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि पहिल्यांदाच शाळेमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या या आल्हाददायक स्वागतानं अनेकांना वाटत असलेली शाळेबाबतची भीती क्षणार्धात पळून गेली. यानंतर बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांनी सोबत विद्यार्थ्यांना घेऊन फीत कापून वर्गामध्ये प्रवेश केला. भारती विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षणासोबतच संस्कारांची परंपरा असून अगदी बालवयातच हे संस्कार या शाळेमार्फत दिले जातात. या कार्यात आम्हाला लाभत असलेलं समाधान मोठं आहे असं मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे बोलताना म्हणाल्या. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना वर्गात घेऊन त्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आणि लहान मुलांच्या केवळ कल्पनेमध्ये असलेला शाळेचा पहिला दिवस प्रत्यक्षात उत्साहात पार पडला. या प्रसंगी शिक्षिका शिंदे, शेंडे, तोटद, इनामदार शिरसीकर, म्हेत्रे तसंच लेखनिक माने, हलसंगी मोकाशी यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.
भारती विद्यापीठ बाल विकास मंदिरामध्ये या बालचमूंचं अनोख्या पद्धतीनं करण्यात आलेल्या स्वागत समारंभाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली असून सोलापुरात करण्यात आला जल्लोष. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसंच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं राज्यसभेवर एकमतानं सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी त्यांनी उमेदवारी दाखल केली. सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नसल्यानं त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड आता निश्चितच झाली आहे. सुनेत्रा अजित पवार यांच्या या निवडीचा सोलापूर राष्ट्रवादीकडून जल्लोष करण्यात आला. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रेरणास्थान यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत एकच धून बारामतीची सून, सुनेत्रा वहिनी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, विकासाचा वादा अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना मिठाई भरवून हा जल्लोष साजरा केलाय. या प्रसंगी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, श्रीनिवास कोंडी, बिज्जू प्रधाने, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रकाश जाधव, आमिर शेख, कार्याध्यक्ष चित्रा कदम, समन्वयक शशिकला कसपटे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, ज्योती षडगार, प्रिया पवार, कांचन पवार, शोभा गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सोलापुरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शुभेच्छा देत केला सत्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सोलापूर शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल राज ठाकरे यांना दिला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्रामध्ये जवळपास 200 ते 250 जागा लढवणार असून सबंध मनसे सैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. याचवेळी शुक्रवारी म्हणजेच 14 जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापुरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 5 ते 7 जागा आपण लढवल्यास जिंकू शकू अशी माहिती देत त्या जागा आपल्याला मिळाव्यात अशी मागणी केली आहे. यावर राज ठाकरे यांनी लवकरच संबंधित 5 ते 7 जागांचा आढावा घेऊ, विधानसभेत आपल्यासोबत येणाऱ्या पक्षांची चर्चा करून यंदाच्या वेळेस सोलापुरातून मनसेचे आमदार मुंबईत आणू अशी ग्वाही दिली आहे. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, महेंद्र पवार, संतोष कवडे, शशिकांत पाटील, गोविंद बंदपट्टे, घोडके, हक्के, अक्षय आडम, गणेश पिंपळनेरकर, जितू टेंभुणीकर, प्रसाद कुमटेकर, मनोज बचाटे आदींची उपस्थिती होती. गेल्या 3 दिवसापासून कासेगावातील बेपत्ता असलेल्या ज्ञानेश्वर कदम या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घडली होती घटना. गेल्या काही दिवसापूर्वी ओढ्याच्या पुरात वाहून गेलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव इथला तरुण ज्ञानेश्वर कदम याचा मृतदेह ओढ्यातील काटेरी झुडपामध्ये अडकून पडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. पाण्यामुळे कुजून या मृतदेहातून दुर्गंधी बाहेर येत होती. असा हा दुर्गंधीयुक्त मृतदेह शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी बाहेर काढलाय. दरम्यान मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या सांगोला तालुक्यातील दिवसे वस्ती येथील तानाजी भगवान दिवसे वय 37 या तरुणाचा मृतदेह 3 दिवसानंतर अर्थातच 67 तासांनी शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास पाण्यावर तरंगताना हाती लागलाय. कासेगाव येथील बबन जाधव, महादेव रेड्डी आणि ज्ञानेश्वर कदम हे तिघेही पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले होते. यामधील बबन जाधव आणि महादेव रेड्डी या दोघांचा जीव वाचला होता, परंतु ज्ञानेश्वर कदम हा पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेला. सलग 2 दिवस प्रशासन आणि ग्रामस्थ ज्ञानेश्वरचा शोध घेत होते. सोलापूरच्या अग्निशामक दलाची यंत्रणा मदत कार्यामध्ये सहभागी झाली होती. ग्रामस्थ ओढ्याच्या काठावर दोन्ही बाजूला 2 ते 3 दिवस तटस्थ बसून होते, पण ज्ञानेश्वर काही सापडत नव्हता.
अखेर ज्ञानेश्वर कदम याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय. हातभट्टी विक्री करणाऱ्या महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लाखो रुपयाची हातभट्टी दारू करण्यात आली आहे नष्ट. राज्य उत्पादन शुल्क विभागानं मंगळवारी आणि बुधवारी हातभट्टी निर्मिती आणि विक्री होणाऱ्या ठिकाणांवर अचानक धाड घालत टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अनेक महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या हातभट्टी दारूचा साठा यावेळी नष्ट करण्यात आलाय. दरम्यान दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकानं जुना पुणे नाका परिसरातील दैवशिला अशोक मोरे वय 45 या महिलेच्या ताब्यातून हातभट्टी दारू जप्त केली. याच पथकानं जवळकर वस्ती येथील ललिता प्रभाकर कांबळे वय 49 या महिलेच्या ताब्यातून हातभट्टी दारू जप्त केली आहे. दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकानं बार्शी तालुक्यातील शेळगाव येथील दशरथ महिपती शिंदे याला त्याच्या MH13 DZ 5557 या वाहनावरून देशी विदेशी दारूची वाहतूक करताना ताब्यात घेतलंय. तसंच भालगाव तालुका बार्शी येथे लक्ष्मण रामहरी दराडे याला MH13 DH 3849 या वाहनावरून विदेशी मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करताना पकडून या दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, अंजली सरवदे, मानसी वाघ, सुरेश झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, आलिम शेख, गजानन होळकर, जवान चेतन वनगुंटी, इस्माईल गोटीकर, अनिल पांढरे, योगीराज तोग्गी, अशोक माळी, अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, प्रशांत इंगोले, शोएब बेगमपुरे आणि वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकानं पार पाडले आहे. विदेशवारी सोलापुरीमध्ये आज पाहूया जागतिक स्तरावरील UN-AIDS या संस्थेचे मुख्यालय उमाकांत चौंडे यांच्यासोबत. एक काळ असा होता की एड्स म्हटलं की प्रत्येक नागरिक काहीतरी भयावह आहे या दृष्टीनेच बघायचा. नंतर याबाबतच्या झालेल्या जनजागृतीमुळं आज त्याचं प्रमाण नगण्य झालेलं दिसतंय आणि याच्याच निर्मूलनासाठी संपूर्ण जगामध्ये काम करणारी एक संस्था आहे, ती म्हणजे UN-AIDS. एड्स संदर्भात या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेचंही मुख्यालय हे जिनेवा इथेच आहे. तर या कार्यालयासंदर्भामध्ये थेट जिनेवा इथूनच अधिक माहिती घेऊया द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडेंसोबत. अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा खास वृत्तांत. जिनेवामधील एका तिसऱ्या मोठ्या संस्थेविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. ती संस्था माझ्या पाठीमागे आहे, अर्थात UN-AIDS. या अगोदर आपण युनायटेड नेशन ही आंतरराष्ट्रीय संस्था पाहिली, त्यानंतर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पाहिलं आणि आता UN-AIDS. जगभरात एड्सवर काम करणारी ही संस्था आहे. या संस्थेचं कार्य खूप मोठं आहे आणि तीही संस्था जिनेवामध्ये आहे. अर्थात मित्रांनो, या संस्थेविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. HIV-AIDS त्वरित, व्यापक आणि मोठ्या प्रमाणात कारवाईसाठी मुख्यत्वे UN-AIDS या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ही स्थापना 26 जुलै 1994 रोजी झाली असून त्याचं मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंड येथे आहे. याच्या पालक संस्था संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद अशी आहे. यामध्ये HIV संक्रमण रोखणं, आधीच्या व्हायरसनं जगलेल्या काळजी आणि समर्थनात ते प्रदान करणं आणि HIV व्यक्ती आणि समुदायाची असुरक्षितता कमी करणं आणि HIV-AIDS प्रभाव कमी करणं हा महत्त्वाचा उद्देश त्यामध्ये आहे. UN-AIDS नियमितपणे एड्सच्या साथीच्या स्थितीवर लेख आणि अहवाल प्रसिद्ध करत असते. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरच काही. ममता रेडियो में दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट,
इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा। एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी। रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड। प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान। ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए। लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड। हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर। साई स्वाद, टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणार एकच अप्रतिम नाव साई स्वाद। क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद। स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच। सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो। आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर। साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर। साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर। कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005। आषाढी वारीमध्ये दर्शन रांगेतील वारकऱ्यांना लिंबू पाणी आणि पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे। नियोजन बैठकीत घेण्यात आला निर्णय। यंदाच्या आषाढी एकादशी वारीच्या काळामध्ये पंढरपुरामध्ये दाखल होणाऱ्या सर्व भाविकांना दर्शन रांगेमध्ये लिंबू पाणी तसंच 1 लिटर पाण्याची बाटली देण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारी नियोजनाबाबत पुण्यामध्ये बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी या संदर्भामध्ये अधिक माहिती दिली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही व्यवस्था केल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितली आहे। पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये स्वच्छता, पिण्याचं स्वच्छ पाणी, शौचालय, वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी, निर्मल वारीच्या दृष्टीनं सर्व नियोजन केल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। विधानसभा पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीमध्ये अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। या बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान आवताडे, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, PMRDA आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदींची उपस्थिती होती। धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटून झालेल्या अपघातात 5 जण जखमी झालेत। मंद्रुप ते निंबर्गी या रस्त्यादरम्यान काळेवस्ती येथे सोलापूरहून कुसूरला चाललेल्या एसटीचं स्टीअरिंग रॉड तुटल्यानं बस रस्त्याच्या खाली गेली। शुक्रवारी दुपारी 1:15च्या सुमारास हा अपघात झाला। या अपघातामध्ये 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत। सोलापूर कुसूर ही एसटी क्रमांक MH14 BT 4062 सकाळी 11:30 वाजता सोलापुरातून मंद्रुपमध्ये आली। शुक्रवारी बाजारचा दिवस असल्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी होती। जवळपास 70 ते 75 प्रवाशांना घेऊन ही एसटी निंबर्गी रस्त्यानं पुढे निघाली। या रस्त्यावरील काळेवस्तीजवळ आल्यानंतर अचानक एसटीच्या स्टीअरिंगचा रॉड तुटला, त्यामुळे चालकाचं एसटीवरील नियंत्रण सुटलं। तेव्हा बाजूला वडाच्या झाडाला घासून एसटी रस्त्याच्या खालील खड्ड्यामध्ये जाऊन चिखलात अडकली। या अपघातात स्नेहा माशाळे, भौरम्मा सोड्डे, महादेव गवसाने, एसटी वाहक कविता चव्हाण हे जखमी झाले आहेत।
या अपघाताची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलंय. सोलापूरची जलकन्या भक्ती जाधव यांनी मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प करत सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केलाय. सध्याच्या काळामध्ये अनेकविध कार्यक्षेत्रामध्ये होणारं नवनवं संशोधन, त्याबरोबरच बदलतं तंत्रज्ञान, यापासून वैद्यकीय क्षेत्र देखील काही लांब राहिलं नाही. वैद्यकीय क्षेत्रातील अशा नव्या संशोधन आणि तंत्रज्ञानामुळं आपण नेत्रदान तसंच प्रत्यारोपणासाठी अवयवदानही सहजपणे आता करू शकतो आणि त्यातच आपल्या मरणानंतर या देहाचा वैद्यकीय अभ्यासासाठी भावी डॉक्टरांना देखील उपयोग होतो. त्यामुळं अवयवदान असेल, देहदान असेल, हे करण्याचा सकारात्मक विचार करून याचा संकल्प करणारे समाजामध्ये अनेक जण आहेत. यातीलच एक म्हणजे सोलापूरकरांना जलकन्या या नावाने परिचित असलेल्या भक्ती मधुकर जाधव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केलाय. त्याचवेळी त्यांनी नेत्रदानाचीही इच्छा व्यक्त करून तोष्णीवाल नेत्रपेढीलाही लिखित स्वरूपामध्ये ही माहिती कळवली आहे. मधल्या काळामध्ये तलावातील गाळ उपसून शेतकऱ्यांना देणाऱ्या लोकमंगल फाउंडेशनच्या उपक्रमाप्रमाणेच तलावाच्या गाळ उपशातून सामान्य शेतकऱ्यांच्या शेतीला काळी आई अशी ओळख करून देणाऱ्या भक्ती जाधव यांचं जलसंवर्धनामध्ये मोठं नाव आहे आणि मोठं योगदानही आहे. त्यांनीच आता मरणोत्तर नेत्र आणि देहदानाचा संकल्प करून डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांना कळवलंय. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं मरणोत्तर देहदान संकल्प ओळखपत्र देऊ केलंय. ते भक्ती मधुकर जाधव यांनी सामाजिक माध्यमांवर सर्वांसाठी सामायिक केलंय. यांचा आदर्श घेऊन इतरांनीही मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प केल्यास तो एक सामाजिक दायित्वाचा भाग ठरेल. सोलापुरातील नीलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मानेकरी शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना औक्षण करत मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. सोलापुरातील पूर्व भागामध्ये असलेल्या नीलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मानेकरी शाळेमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी राहणाऱ्या परिसरामध्ये जाऊन त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मोफत पाठ्यपुस्तकं वाटपाचा कार्यक्रम निलगार समाजाचे विश्वस्त नारायणराव काळपगार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे, सचिव विद्यासागर पोट्टीगार, मुख्याध्यापिका सरस्वती कोनापुरे, स्वाती गोगी यांची उपस्थिती होती. प्रस्तावनेतून माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सुजाता मुनकंपल्ली यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी प्रमुख पाहुणे काळपगार यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकं, गणवेश, शालेय साहित्य यांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अवधूत कुलकर्णी यांनी केलं, तर आभार संजय कुलकर्णी यांनी मानले. यावेळी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्री चतुर्बाई श्राविका प्राथमिक विद्यालयामध्ये पाठ्यपुस्तकं आणि रोप भेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय. शनिवार दिनांक 15 जून रोजी श्री चतुराबाई श्राविका प्राथमिक विद्यालयामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांसाठी फुलांच्या पायघड्या टाकून विद्यार्थ्यांचं औक्षण आणि विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. यंदा चतुराबाई श्राविका शाळेचं मुख्य आकर्षण होतं. नव्यानं रंगवलेल्या कला संस्कृतीचं ज्ञान देणाऱ्या शाळेच्या बोलक्या भिंती, शाळेचं बदललेलं रूप पाहून विद्यार्थी हरकून गेले. सरस्वती पूजन, पाठ्यपुस्तक पूजन, प्रार्थना यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका राखी देशमाने, श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा, अंजली शहा, विश्वस्त अतुल शहा, डॉक्टर रोहिणी शहा, देवई शहा, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, माता पालक संघाचे सर्व सदस्य, पालक प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वाटप करण्यात आलं. यावेळी इयत्ता पहिलीच्या मुलांना आणि पालकांना रोप भेट देण्यात आलं. या रोपाचं जतन आणि संवर्धनाची जबाबदारी मुलं आणि पालकांनी यावेळी स्वीकारली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी येथे शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवागतांचं स्वागत मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलं.
दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी येथील प्रवेशोत्सव कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड, कुंभारीच्या बीट विस्तार अधिकारी जयश्री सुतार यांच्यासह कुंभारी गावच्या सरपंच श्रुती निकंबे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचं कुंभारी कॅम्पसच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी प्रत्येक मुलापर्यंत आपुलकीनं आणि प्रेमळपणानं शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केलेली विचारपूस मायेचा ओलावा दाखवत होती। याप्रसंगी मुलांना पाठ्यपुस्तकं आणि चॉकलेट देऊन नवागतांचं स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांना पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी येथील 5वीच्या शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या ऐश्वर्या रेड्डी, स्नेहा डक्के या विद्यार्थिनींचा सत्कार यावेळी करण्यात आला। तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती दीपाली बोराळे यांचाही यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी नव्यानं रुजू झालेल्या सुरेश निकंबे यांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। शाळेतील या कार्यक्रमाचं कौतुक सरपंच श्रुती निकंबे यांनी केलं। हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सूर्यकांत वनमाने, आयेशा शेख, नूरजहां शेख, विजयालक्ष्मी निंबर्गी यांचं मार्गदर्शन लाभलं। तसंच सर्व शिक्षकांचं सहकार्य लाभलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सूर्यकांत वनमाने यांनी केलं, तर आभार किरण सगेल यांनी मानले। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेक चर्चांना आलंय उधाण। नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी स्वीकारला गुंड गजामारणेकडून सत्कार। शाळेच्या पहिल्याच दिवशी बालकांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत, औक्षण करत फुलांची करण्यात आली उधळण। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड आता निश्चित। शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला सत्कार। आगामी विधानसभेसाठी सोलापुरात 5 ते 7 जागा लढवण्यासाठी करण्यात आली मागणी। आणि कासेगावातील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ज्ञानेश्वर कदम यांचा मृतदेह सापडला। तपास पथकांच्या प्रयत्नाला आलं यश। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही।